श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला नेहमी असे वाटते की देवाने आपल्या सर्व इच्छा या पूर्ण कराव्यात. आपण प्रत्येक वेळी देवाजवळ काही ना काहीतरी हे नेहमी मागतच असतो आणि ते आपल्याला भेटावे अशी आपली आशा असते. पण आपल्या मागण्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे, आपण किती प्रामाणिकपणे देवाची आठवण काढतो हे सुद्धा देव बघत असतो. आपण जे मागत आहोत त्याची खरंच आपल्याला गरज आहे का हे सुद्धा देव पाहतच असतो. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे आम्ही तुला जे हवे आहे ते देत नाही, तर तुम्हाला ज्याची खरंच गरज आहे हे आम्ही तुम्हाला देत असतो. स्वामी म्हणतात, अरे नुसती वरवरची प्रार्थना करून आम्ही कोणालाही पावत नाही, तर त्यासाठी मनातून श्रद्धा व सेवा करावी लागते. प्रार्थना तर सगळेच करतात, पण सगळ्यांची प्रार्थना फळतेच असे नाही. स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट स्वच्छ मनातून प्रामाणिकपणे केली तर तिचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते. तुमचे प्रयत्न मात्र प्रामाणिक ठेवा. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे म्हणणे हे ऐकावेच लागेल. तुमच्या प्रार्थनांमध्ये, शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये एवढी शक्ती असायलाच पाहिजे. तुमच्या प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती असेल तर नक्कीच तुमची प्रार्थना ही फळाला जाईल. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःसाठी काही मागत असताना दुसऱ्याविषयी वाईट विचार करत असाल तर तुमची ती प्रार्थना कधीच पूर्ण होणार नाही. आपले चांगले होत असताना दुसऱ्याचे वाईट व्हावे असा विचार कधीही करू नये. आपल्या मनामध्ये प्रार्थना करताना नेहमी सर्वांच्या भल्याचा विचार करायला हवा. माझे चांगले व दुसऱ्याचे वाईट ही भावना कधीही मनामध्ये आणू नकात, नाहीतर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. दुसऱ्याविषयी मनामध्ये कधीही द्वेष ठेवू नका, राग ठेवू नका, याने तुमचेच नुकसान होईल. आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही राग धरू नका. स्वामी म्हणतात, नेहमी सत्याच्या मार्गी राहा. तुमच्या चुकीचं नसणे हे समोरच्याचे खच्चीकरण होईल. तो खचून जाईल. स्वामी सांगतात, तुझ्या प्रत्येक प्रवासात मी तुझ्यासोबत चालत आहे. मी तुझ्या बाबतीत काहीही वाईट चुकीचे घडून देणार नाही. तू फक्त तुझा मार्ग चांगला ठेव. तू फक्त तुझ्या मनात माझ्याविषयी चांगली भावना ठेव. तू प्रामाणिकपणे पूर्ण भावनेने माझी आठवण काढ. आम्ही येऊच. श्री स्वामी समर्थ.